मित्रांनो नमस्कार. कावळा एखाद्या फांदीवर बसणं आणि फांदी तुटणं त्याला म्हणतात योगायोग. काल अनेक अंदाज जे काही खाजगी वाहिन्यांनी म्हणा किंवा काही सर्वे करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी सांगितले ती स्थिती तशीच आहे. लोकसभेला जे अंदाज त्यांनी वर्तवले होते ते सर्व त्यांचे खोटे ठरले होते. त्यामुळे यंदा त्यांचे अंदाज खरे ठरणार की नाही, कारण 12 वाहिन्या म्हणा किंवा कंपन्या म्हणा यांनी आपापले सर्वे सांगितले आणि त्याच्यामध्ये 8 ठिकाणी महायुती, 4 ठिकाणी महाविकास आघाडी. त्यामुळे नेमकं काय होणार, कारण टक्केवारी पण चांगली झालेली आहे, जवळपास 65%. काल संध्याकाळी 61% होते, आज सकाळपर्यंत 65 वर आले. आता निवडणूक आयोग पण जर त्यांना माहीत असतं की एकत्रित टक्केवारी ही रात्री सांगायची तर मग ते अशा टक्केवाऱ्या का सांगतात, हा देखील पडलेला प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेला. आता शेवटी प्रश्न असा उरतो की शनिवारी जो निकाल लागणार त्याच्यामध्ये काय होणार. तर मला असं वाटतं की 5 दिग्गज नेते जे आहेत महाराष्ट्राचे त्याच्यापैकी दोघांना सत्तेचा पाठ मिळणार आणि तिघांची खाट पडणार. त्याला कारण असं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे 5 दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकांकडे त्यांनी कौल मागितलाय. 5ही जणांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, पण शेवटी पब्लिक या 5 पैकी तिघांना घरी बसवणार. त्याला कारण असं आहे की हे एकमेकाच्या विरोधात उभे आहेत. मनसेने जवळजवळ 139 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली, ठिकठिकाणी सभा घेतल्या, मात्र जे अंदाज वर्तवले गेले काल त्याच्यामध्ये मनसेला जेमतेम 2-3 अशा जागा मिळतील असं सांगितलं गेलंय. राज ठाकरेंचं म्हणणं असं होतं की मी सत्तेमध्ये असेल किंवा माझा सहभाग हा सत्तेत असेल असा त्यांनी दावा केलेला. आता जर 142-143 जागा महायुतीला पडल्या आणि 2-3 जागांची गरज पडली आणि तितक्या जागा जर मनसेला मिळाल्या तर मनसे निश्चितपणे सत्तेत जाईल. राज ठाकरे यांची भाषणं प्रभावी होती, लोकांचा त्यांना पाठिंबा होता, पण शेवटच्या क्षणामध्ये अंतिम टप्प्यात त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री हा भाजपचा असेल आणि भाजप हा माझा जवळचा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य जनतेला असं वाटलं की म्हणजे याचा अर्थ की भाजपने मनसेला पाठबळ दिलेलं आहे आणि रिंगणात उतरवलेला आहे. त्यामुळे त्याचा फटका हा राज ठाकरेंना बसलेला आहे आणि 23 तारखेला तो लक्षात देखील येईल. त्यामुळे मनसे किती मतं घेणार, मनसेला किती टक्के पडणार, मनसेला किती जागा पडणार. मनसेने जर 7-8 जागा जर त्यांना मिळाल्या तर निश्चितपणे ती समाधानकारक बाब असेल राज ठाकरेंसाठी. मात्र जर ते 2 आणि 3 वर येऊन ठेपले किंवा त्यापेक्षाही कमी झाले तर मात्र पुढील 5 वर्ष मनसेला एक तर प्रचंड मेहनत करावी लागेल, कारण या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वतः राज ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आता त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार का, हे मिळणार नाही, हे स्पष्ट होणार आहे. दुसरं, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, जेवढ्या जागा हे 2 पक्ष लढतायत त्याच्यापैकी जवळजवळ 60% जागा ही आमने सामने आहेत. त्यामुळे निकाल हा दोघांचाच लागणार आहे. कोणाला जास्ती जागा मिळणार यावर या दोघांचं भवितव्य अवलंबून आहे. आजपर्यंतचे जे ट्रेंड आले आहेत, जे काल सगळे आले, त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांना जास्ती जागा आहे, काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांना जास्ती जागा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना जास्ती जागा मिळाल्या तर निश्चितपणे एकनाथ शिंदे यांची ती पिछेहाट असणार आणि मग त्यातील काही लोक नंतर बाहेरही पडतील आणि एकनाथ शिंदेला मोठा फटका बसेल. ती स्थिती उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आहे. उद्या जर सरकार महायुतीचं आलं आणि शिंदेना 30 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि बाहेर जर बसावं लागलं उद्धव ठाकरेंना, त्यांचे काही आमदार फुटू शकतात, हेही तितकंच खरं आहे. त्यानंतर अजितदादा आणि शरद पवार, अजितदादांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जेवढे अंदाज आहे त्या अंदाजामध्ये 25च्या वर अजितदादांना जागा पडतील असं कोणी म्हटलेलं नाही. त्यामुळे अजितदादांच्या राजकीय पुढच्या कारकिर्दीला प्रश्नचिन्ह आहे. शरद पवार यांना निश्चितपणे जास्ती जागा मिळतील. खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार काहीतरी करिश्मा करतील अशी चर्चा पण आहे, असे अंदाजही वर्तवले गेले आहेत. तसं झालं तर निश्चितपणे अजितदादांना तो मोठा त्रास होणार आहे, कारण अजितदादा विरुद्ध शरद पवार हे जवळजवळ 60% जागांवर आमने सामने आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. जर अजितदादा यांना 12-13 जागा पडल्या किंवा 15 जागा पडल्या आणि जे ते सत्तेत गेले तरी शिंदेची शिवसेना आणि भाजप त्यांची पिळवणूक करणार, त्यांची अडवणूक करणार, हे 100% आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हे 5 जे दिग्गज नेते आहेत, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार आणि 5वे जे उमेदवार आहेत
ते आहेत उद्धव ठाकरे. म्हणजे हे जे 5 उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत, भाजपला फारसा परिणाम होणार नाही, कारण भाजपचं केंद्रात सरकार आहे, अनेक राज्यात आहे, भाजपची मोर्चे बांधणी रणनीती चांगली असते आणि सगळ्या सर्वेनी असं सांगितलं की भाजपला 75 पेक्षा अधिक जागा मिळतील. त्यामुळे भाजपला असं फारसं टेन्शन येणार नाही, त्यांच्या जागा कमी होतील या सर्वेनुसार, पण त्यांना त्याचा फारसा परिणाम त्यांना जाणवणार नाही. ते विरोधी पक्षात बसतील किंवा नंतर जर कमी जागा पडली तर नेहमीप्रमाणे फोडाफोडी करतील, आणखीन काही पक्ष फोडतील. पूर्वी त्यांनी 2चे 4 केले, आता 4चे 6 करतील, तेही नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपला फारसा परिणाम होणार नाही. काँग्रेसलाही अनेक सर्वेमध्ये 50 पेक्षा अधिक जागा सांगितल्या, त्यामुळे 2019 पेक्षा 2024ला काँग्रेसची स्थिती चांगली असणार, त्यामुळे काँग्रेसलाही फारसा परिणाम होणार नाही. मात्र हे जे 5 दिग्गज नेते आहेत, शरद पवार आहेत, राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, यांचं अस्तित्व मात्र पणाला लागलेलं आहे. कारण जनता काय साथ देणार, कशा पद्धतीने साथ देणार, यावर या 5 दिग्गज नेत्यांचं भवितव्य अवलंबून आहे. जो सत्तेत येईल, महायुती सत्तेत आली तर साहजिकच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी चांगले दिवस असतील. महाविकास आघाडी सत्तेत आली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी ती मोठी पर्वणी असेल, त्यांना मोठी संधी असेल आपला पक्ष पुन्हा पूर्ववत करण्यासाठी. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे, जर राज ठाकरे 7 आणि 8 जागा त्यांना जर मिळाल्या किंवा त्याच्याही ते वर गेले तर निश्चितपणे महायुतीमध्ये त्यांचा सहभाग असेल आणि सत्तेच्या चाव्या या त्यांच्याकडे असू शकतात. मात्र जर त्यांची परिस्थिती 2 आणि 3 वर येऊन ते अडकले तर त्यांना देखील आगामी काळामध्ये बरेच परिश्रम घ्यावे लागतील आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा उद्या गोरेगावचा विषय घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.